तर शेतकरी बांधवांना आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। पहा, ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे। सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता 24 घंट्याच्या आतमध्ये पीक विम्याचा 75% अग्रिम पीक विमा मंजूर केला गेला आहे। तो आता 24 घंट्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। बघा, पीक विमा का जमा होणार त्याचे कारणही आपण लगेच पाहूया, परंतु तत्पूर्वी पहा, अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु शेतकऱ्याला फक्त 7,000 5,000 पहिला टप्पा असाच पीक विमा मिळालेला आहे। परंतु आता पहा, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या ठिकाणी आपले देशाचे जे काय PM आहेत, पंतप्रधान यांची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे। तर पहा, जो काय पीक विमा आहे तो आता शेतकऱ्याला मिळणार आहे। म्हणजे पहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ बँकांना आज आदेश दिलेले आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे। तर बघा, जिल्हा यादी पण प्रसिद्ध झालेली आहे। जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं जर नाव असेल तर तुम्हाला पीक विमा नक्कीच मिळणार। बघा, काही 18 जिल्ह्यांची यादी आज प्रसिद्ध झालेली आहे। आता उर्वरित जिल्ह्यांना पुढील आठवड्यामध्ये पीक विमा मिळणार। तर आजच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का नक्की पाहून घ्या, कारण जर या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला देखील पीक विमा मिळणार आहे। परंतु पीक विमा मिळण्यासाठी तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचे काम देखील करावे लागणार आहे। चला तर शेतकरी बांधवांनो, पाहून घेऊया की तुम्हाला कोणते काम करायचं आहे आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आहे की नाही। तर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी म्हणजेच राज्य सरकारने अलीकडे 3178 कोटी रुपयांचा पीक विमा नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे। ही मदत अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आहे। विशेष म्हणजे या मदतीचा काही भाग आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे। म्हणजे की पहा, पहिला टप्पा तुम्हाला मिळालेला आहे। आता उर्वरित रक्कम पहा लवकरच तुमच्या खात्यामध्ये जाहीर करण्यात येणार आहे। म्हणजे की तुम्हाला आता उर्वरित रक्कम 24 घंट्यामध्ये तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। परंतु जिल्हा यादी पाहणे अत्यंत गरजेचे आहे। तर शेतकरी बांधवांनो, बघा, पीक विमा नुकसान भरपाईचे स्वरूप महाराष्ट्र एक कृषी प्रधान राज्य असून येथून बहुतांश जनता किंवा अप्रत्यक्षपणे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे। गेल्या काही वर्षात हवामान बदलाच्या परिणामामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक संकटाचा सामोरे जावं लागत आहे। तर या जे काय संकट आलं होतं त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे। आता तुम्हाला पैसे किती मिळणार, आपण जास्त व्हिडिओला विलंब लावणार नाहीत। बघा, या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्याला सरासरी 10,000 रुपये प्रति मिळणार आहे। म्हणजे की बघा, तुम्हाला 10,000 रुपये प्रति हेक्टरी पीक विमा मिळणार आहे। तर ही महत्त्वाची अपडेट आहे। तर शेतकरी मित्रांनो, पहिला पीक विम्याचा जो काय टप्पा होता, शेतकऱ्याला खूप कमी हेक्टर मिळाली, 1,500 असो किंवा 1,000 असो। जर 4 एकर शेत असेल तर 7,000 प्रमाणे असे पैसे आले आहे। परंतु आता 10,000 रुपये हेक्टरी प्रमाणे ही रक्कम तुम्हाला मिळणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, ही रक्कम DBT मार्फत तुमच्या अकाउंटला जमा होणार। त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे, तरच ही रक्कम जमा होणार। आता विभाग निहाय मदतीचे वाटप, म्हणजे की विभागानुसार मदतीचे वाटप होणार आहे। बघा, महाराष्ट्रातील सर्व विभागांचे नुकसान भरपाईचे वाटप सुरू होणार आहे। म्हणजे की जेवढे काय विभाग आहेत, सर्व विभागांमध्ये नुकसान भरपाई पीक विमा मिळणार आहे। बघा, आता प्रत्येक विभागातील शेतकऱ्यांना विशिष्ट गरजा लक्षात घेऊन मदतीचे नियोजन करण्यात आलेले आहे। आता आपण जिल्हा यादी पाहण्यास सुरुवात करणार आहोत। आता नाशिक जे काय विभाग आहे शेतकरी बांधवांनो, पहिला विभाग आहे। बघा, नाशिक विभागामध्ये द्राक्ष, कांदा आणि इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते। या विभागातील शेतकऱ्यांना विशेष मदत मिळणार आहे। बघा, द्राक्षाची निर्यात या भागातून मोठ्या प्रमाणात होत असल्याने अवकाळी पावसामुळे या ठिकाणी जे काय नुकसान झाली त्याची भरपाई पीक विम्याचा दुसरा टप्पा म्हणून 75% अग्रिम पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येत्या 24 तासामध्ये जमा होणार आहे। नाशिक विभागाचा समावेश आहे। नाशिक विभागामधील जेवढे खेडेपाडे आहे तेवढे या ठिकाणी यामध्ये समाविष्ट झालेले आहे, त्यांना पीक विमा मिळणार आहे। आता पुढील विभाग तो म्हणजे की पुणे विभाग। बघा, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत मिळणार। आता काही
या ठिकाणी पहा शेतकरी म्हणते अहमदनगर जिल्हा कोणता, काही काही शेतकरी मेसेज देखील करतात. तर बघा अहिल्यानगर जिल्हा आहे, अहमदनगर जिल्हा म्हणजे की पहा शेतकरी बांधवांनो सर्वाधिक मदत या ठिकाणी मिळणार आहे. या भागामध्ये ऊस, बटाटा आणि तेलबिया पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. बघा पुणे विभागातील शेतकऱ्यांना ऊस उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहन देखील देण्यात येणार आहे. परंतु आपण पीक विम्याचंच बोलूया. तर पहा पीक विमा पुणे विभागामधील अहमदनगर, सोलापूर जिल्ह्याला पीक विमा मिळणार आहे. आता पुढील विभाग या ठिकाणी पाहून घ्या शेतकरी मित्रांनो. कोल्हापूर विभागातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. या भागामध्ये साखर कारखान्यांची संख्या जास्त असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या मदतीचा विशेष फायदा होणार. आता ऊसच उत्पादक नाही तर कापूस, हरभरा, ज्वारी जेवढे काय पिकांचे नुकसान झाले आहे सर्व पिकांना नुकसान भरपाई मिळणार आहे. परंतु जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्याला मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा वाटेगाव, शिराळा आणि कवठे महांकाळ तालुक्यातील गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. या भागातील भूमिगत पाणी पातळी वाढवण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येणार आहे. परंतु आता या भागामधील शेतकऱ्यांना पीक विम्याचा दुसरा टप्पा येत्या 24 घंट्यामध्ये जमा होणार आहे. आता पुढील विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग. आता छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आता औरंगाबाद. आता छत्रपती संभाजीनगर म्हणल्यापेक्षा आपण औरंगाबाद म्हणूया. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळेल. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे या भागातील शेतकऱ्यांना अधिक संकटात आहेत, त्यामुळे आता त्यांना देखील मदत मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांनो त्या ठिकाणी पाहून घ्या तेथील गंगापूर, आंबड आणि परळी तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीची मदत पोहोचवण्यात येत आहे. येथील कपाशी आणि सोयाबीन पिकाचे या ठिकाणी नुकसान झालेले आहे, त्यांना देखील मदत मिळणार आहे. आता पुढील विभाग पाहणे अत्यंत गरजेचे आहे. आता शेतकरी बांधवांनो लातूर विभाग लातूर विभागामध्ये लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार. या भागामध्ये तूर, हरभरा, मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शॉर्टकटमध्ये सांगूया लातूर विभागाला या ठिकाणी पीक विम्याचा दुसरा टप्पा मिळणार आहे. आता पुढील विभाग झटपट पाहून घेऊया. आता आहे अमरावती विभाग. अमरावती विभागामधील बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश होत आहे. तर त्या भागामध्ये कापूस आणि सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. विदर्भातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ही मदत पुरवली जाणार आहे. म्हणजे की अमरावती विभागामधील जे काय छोटे खेडेपाडे असतील सर्वांना या ठिकाणी मदत मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांनो नागपूर विभाग. आता नागपूर विभागामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळेल. या भागामध्ये भात, कापूस, डाळींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. विशेषतः भात उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचा फायदा होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो तेथील कोळी, सावनेर आणि रामटेक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात मदत रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. म्हणजे की आता 24 घंट्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आता पाहून घ्या शेतकरी बांधवांनो आजची जिल्हा यादी आपण पाहिलेली आहे. आता उर्वरित जिल्हा यादी आपण उर्वरित जिल्हा यादी जेव्हा कधी आपल्याला मिळेल तेव्हा आपण पाहून घेणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो पीक विम्याचा पहिला टप्पा अत्यंत कमी मिळालेला आहे आणि दुसरा टप्पा या ठिकाणी शेतकरी बांधवांनो दुसऱ्या टप्प्याची जी काय रक्कम आहे ती जास्तीची मिळणार आहे. 10,000 हेक्टरी प्रमाणे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होण्याची माहिती प्रशासनाने व्यक्त केलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला सोबतच एक महत्त्वाची अपडेट, तुम्हाला KYC करणे अनिवार्य ठेवलेले आहे. तुम्ही जर KYC केली नाही तर तुम्हाला हप्ता मिळण्यात अडचण येऊ देखील शकते. आता हप्ता म्हणल्यापेक्षा शेतकरी बांधवांनो तुमचा जो काय हक्काचा निधी आहे तो तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो अफवांवर विश्वास ठेवू नका, सत्य माहिती जाणून घ्या. तुम्हाला येत्या 24 घंट्यामध्ये पीक विमा जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर ही होती आजची महत्त्वाची अपडेट. धन्यवाद.